नमस्कार, सुप्रभात. मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. सकाळच्या बातम्यांमध्ये तुमचं स्वागत. सुरुवातीला मोठी बातमी राज्यातली. राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातला राजकीय सामना सुरूच आहे. दोन्ही बाजूंकडून एकमेकांवरती हल्ला चढवला जातोय. देवेंद्र फडणवीसांच्या कालच्या आरोपांना उत्तर देताना नवाब मलिक यांनी जोरदार हल्लाबोल केला आणि आज सकाळी हायड्रोजन बॉम्ब फोडणार असल्याचा गर्भित इशारा मलिकांनी दिलाय. फडणवीसांचे फटाके पाण्यात भिजल्याचा टोला त्यांनी लगावला आणि अंडरवर्ल्डच्या दबावातून किंवा बॉम्बस्फोटातल्या आरोपींकडून प्रॉपर्टी खरेदी केलेली नाही असं स्पष्टीकरण नवाब मलिकांनी दिलं. सत्याकडे फडणवीसांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी केला. देवेंद्र फडणवीस यांना माहिती देणारे कच्चे खेळाडू असल्याचा टोला नवाब मलिकांनी लगावला. हमें लगता है कि पटाखे भीग गए और आवाज़ नहीं कर पाए. एक माहौल खड़ा किया गया कि नवाब मलिक के बम ब्लास्ट के आरोपियों से संबंध हैं. मैं देवेंद्र जी, आप 1999 में इस शहर में शायद पहली बार आए विधायक बन के, और 62 साल के जीवन में इस शहर में आपसे पहले दिवंगत मुंडे साहब भी नेता थे जो दाऊद से लोगों को जोड़ते रहे. जहाँ तक सवाल है देवेंद्र जी, आपने अंडरवर्ल्ड का खेल शुरू किया है, तो आपको आज मैं कह रहा हूँ कि सुबह 10 बजे आप कह रहे थे कि बम फोड़ देंगे. ये बम नहीं है, आपने आडंबर खड़ा किया. लेकिन नवाब मलिक कल सुबह अंडरवर्ल्ड का हाइड्रोजन बम मुंबई में गिराएगा और देश को बताएगा कि देवेंद्र फडणवीस किस तरह से अंडरवर्ल्ड के जरिए पूरे शहर को हॉस्टेज बनाए हुए थे, किस तरह से एक अंडरवर्ल्ड का सरगना जो विदेश में बैठकर इस शहर से उगाही करता था. या संदर्भात अधिक माहिती घेऊयात. आमचे प्रतिनिधी विशाल पाटील मुंबईतून आपल्या सोबत आहेत. विशाल, काल आरोप प्रत्यारोप झाले एकमेकांवरती फडणवीसांचे आणि मलिकांचे, त्यामुळे आज नवाब मलिकांनी जे काही सांगितलंय, आज सकाळी 10 वाजता मुंबईमध्ये हायड्रोजन बॉम्ब फोडणार, म्हणजे नेमकं मलिक काय करणार? श्वेता, आपल्याला माहिती आहे की या क्रूज ड्रग प्रकरणानंतर आरोप प्रत्यारोप जे आहेत ते वाढताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुरुवातीला नवाब मलिक यांचा मोर्चा जो आहे तो NCB अधिकारी समीर वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबियावरती जाताना आपल्याला पाहायला मिळाला होता. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या बाबतीत सुद्धा त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नीचे फोटो जे आहेत ते ट्विटरवरती टाकले आणि त्यानंतर नवाब मलिक वर्सेस देवेंद्र फडणवीस असा सामना जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय. काल देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेमध्ये नवाब मलिक यांनी LVS रोड येथे गोवावाला कंपाऊंडमध्ये कशा प्रकारचा जमीन व्यवहार केलेला आहे आणि आतंकवादी आहेत किंवा बॉम्बस्फोटमध्ये आरोपी आहेत या लोकांबरोबर हा व्यवहार झाल्याची कागदपत्रे जी आहेत ती देवेंद्र फडणवीसांकडून सादर करण्यात आली. आणि त्यानंतर नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत हे सगळे आरोप जे आहेत हे कुठेतरी बिनबुडाचे आहेत असा त्यांनी एक प्रयत्न केला. त्यांनी सांगितलं की हा जमीन व्यवहार जो आहे हा कायदेशीर झालेला आहे. मात्र काल नवाब मलिक यांनी एक सूचक विधान केलं, ते म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी जे पत्रकार परिषद केलेली आहे की एक घोषणा करत होते की मी बॉम्ब फोडणार आहे, त्याच्या बाबतीत मी उद्या मुंबईमध्ये या सगळ्या प्रकरणाच्या बाबतीत हायड्रोजन बॉम्ब जो आहे तो फोडणार आहे अशी त्यांनी कालच एक कल्पना दिली होती, एक सूचना दिली होती. आणि आज नवाब मलिक 10 वाजता पत्रकार परिषद घेत आहेत. साधारणतः एक निष्कर्ष या बाबतीत जर काढला गेला तर नवाब मलिक यांनी सांगितलं होतं की अंडरवर्ल्डशी देवेंद्र फडणवीस यांचे कशा प्रकारचे संबंध आहेत आणि कोण नेमका व्यक्ती मुंबईमध्ये भाजप सरकार आल्यानंतर मुंबईमध्ये येऊन कशा प्रकारे अंडरवर्ल्डमधील लोकांशी संबंध जोडला जात होता किंवा कशा प्रकारच्या जमीन बळकावण्याचे गोष्टी होत होत्या या बाबतीत आज नवाब मलिक जे आहेत ते खुलासा करणार आहेत. आपण जर ही आजची नवाब मलिक यांची पत्रकार परिषद च्या बाबतीत जर बोलायचं झालं तर कदाचित ज्या पद्धतीनं देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांच्या जमीन व्यवहारांच्या बाबतीत कागदपत्र समोर आणलेले आहेत तशाच प्रकारची काही कागदपत्र जी आहेत ही नवाब मलिक आज 10 वाजता आणू शकतात. अद्याप नवाब मलिक यांचं ट्विट जे आहे ते आलेलं नाही आहे. आपल्याला माहिती आहे की नवाब मलिक ज्या दिवशी पत्रकार परिषद घेतात त्यावेळेला ते ट्विटरच्या माध्यमातून वेगवेगळी माहिती समोर आणत असतात. आज अद्यापही ट्विट आलेलं नाही आहे, मात्र एक थोड्या वेळात नवाब मलिक यांचं ट्विट सुद्धा या सगळ्या संदर्भात येऊ शकतं आणि या पत्रकार परिषदेमध्ये नेमकं नवाब मलिक जे आहेत ते फडणवीसांच्या काळामध्ये झालेले
जमीन व्यवहार किंवा काही अंडरवर्ल्डच्या लोकांच्या बाबतीत काही खुलासा करतात का हे पाहावं लागणार आहे. गृहमंत्री पद जे होतं देवेंद्र फडणवीस यांच्या काळात हे त्यांच्याकडेच होतं आणि त्या बाबतीत काही गोष्टींचा खुलासा जो आहे हे नवाब मलिक करण्याची शक्यता आहे. आणि आजच्या पत्रकार परिषदेकडे सर्वांचंच हे लक्ष आहे की नवाब मलिक नेमकं काय बोलत आहेत. ज्या पद्धतीनं त्यांनी काल इशारा दिलेला आहे की मी हायड्रोजन बॉम्ब फोडणार आहे, त्या पद्धतीचे आरोप किंवा त्या पद्धतीचं काही प्रकरण समोर घेऊन येतात का हे पाहावं लागणार आहे. श्वेता, अगदी बरोबर विशाल, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. ट्विटकडे आपलं लक्ष असणारच आहे, त्याचसोबत आज सकाळच्या 10 वाजताच्या पत्रकार परिषदेकडे सुद्धा आपलं लक्ष असेल. देवेंद्र फडणवीस यांनी काल कागदावरती मलिकांची सही असल्याचं दाखवून दिलं आणि त्या जागेवर सर्वसामान्य नागरिकांची सोसायटी असल्याचं देखील ही सोसायटी असल्याकडे सुद्धा मलिक यांनी लक्ष वेधलं. जवळजवळ 3 एकराची या दोघांनी सॉलिडस नावाच्या एका कंपनीला विकली आहे आणि सॉलिडस इन्व्हेस्टमेंट्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या वतीनं याच्यावर सही केली आहे फराज मलिक यांनी. आजही ही कंपनी नवाब मलिक यांच्या परिवाराची आहे. काही काळ, छोटा काळ स्वतः नवाब मलिक देखील याच्यामध्ये एक डायरेक्टर राहिलेले आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की या दोघांनी म्हणजे हे जे 2 सरदार शाह वली खान आणि मोहम्मद सलीम पटेल या दोघांनी सॉलिडसला ही जागा विकलेली आहे केवळ 30 लाख रुपयामध्ये. देवेंद्र जी ने कहा कि जाली किराएदार उसमें बनाए गए. आप सभी जाकर देख लें, वो 1.5 लाख फुट ज़मीन पर एक मदीनतुल आमान नाम की कोऑपरेटिव हाउसिंग सोसाइटी है जो 1984 में वहाँ इमारत बनी. गोवाला कंपाउंड के नाम से जानी जाती है, जिसमें मुनीरा पटेल ने रस्सीवाला को डेवलपमेंट राइट देके वहाँ पे 140 से 150 मकान बनाकर आम लोगों को बेचे. आज भी वो सोसाइटी वहाँ पर है. आता अमृता फडणवीस यांनी देखील नवाब मलिकांवरती निशाणा साधला. ट्विटरवरून अमृता फडणवीस यांनी ट्विट केलंय. यामध्ये त्या म्हणतायत, जावई आणि काळी कमाई वाचवायची आहे असं ट्विट अमृता फडणवीसांनी केलं नवाब मलिक यांना उद्देशून. कारण देवेंद्र फडणवीसांनी आरोप केले, त्यानंतर मलिकांनी सुद्धा त्यावरती प्रतिआरोप केले. या आरोप प्रत्यारोपांची मालिका आपण कालपासून पाहतो आहोतच. मात्र त्यातच आता देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी देखील एक ट्विट केलेलं आहे आणि त्यामध्ये त्या म्हणतायत की जावई आणि काळी कमाई वाचवायची आहे अशी टीका त्यांनी नवाब मलिकांवरती केली आहे. प्रेस कॉन्फरन्स पर प्रेस कॉन्फरन्स, प्रेस कॉन्फरन्स पर प्रेस कॉन्फरन्स अशा प्रकारचं ट्विट अमृता फडणवीसांचं. नवाब मलिक गेल्या काही दिवसांपासून ट्विट्स आणि पत्रकार परिषदा घेऊन जे आरोप करतायत याच संदर्भात अमृता फडणवीसांनी एक ट्विट केलंय आणि नवाब मलिकांवरतीच पलटवार केलाय. पुढच्या आणखी एका महत्त्वाच्या बातमीकडे वळतोय, कारण एसटी महामंडळानं एक मोठी कारवाई केलेली आहे. संपावर गेलेल्या 376 कर्मचाऱ्यांना निलंबित केलंय. 45 आगारातील 376 कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई झाली आहे. GR काढलेला असून सुद्धा संप मागे घेतलेला नाही, त्यामुळे ही कारवाई झालेली आहे. प्रशासनाच्या कारवाईमुळे कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झालाय. परिणामी हा संप आणखीनच चिघळण्याची भीती निर्माण झाली आहे. एसटी महामंडळानं मोठी कारवाई केली आहे. GR काढलाय, मात्र तरी सुद्धा एसटीचे कर्मचारी संप मागे घ्यायला तयार नाहीत आणि त्यामुळे संपावर गेलेल्या 376 एसटीच्या कर्मचाऱ्यांवरती एसटी महामंडळानं कारवाईचा बडगा उगारलाय. त्यांचं निलंबन केलेलं आहे. GR काढून सुद्धा संप मागे घेतला नाही.
त्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. मुंबईमध्ये तर आज एसटी कर्मचाऱ्यांचा मोर्चा मंत्रालयावरती जाऊन धडकणार आहे. जळगावातून मोर्चासाठी निघालेल्या कर्मचाऱ्यांना नशिराबाद टोलनाक्यावर पोलिसांनी ताब्यात घेतलं. तब्बल 30 एसटी कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतलं. आम्ही काही आतंकवादी नाही, बॉम्बस्फोट करणारे नाही किंवा अन्याय करणारे नसल्याचा सवाल एसटी कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला. न्याय हक्कासाठी जात असताना ही अडवणूक का, असा सवाल एसटीच्या कर्मचाऱ्यांनी विचारलाय. एसटीच्या हक्कासाठी, आमच्या कर्मचाऱ्याच्या हक्कासाठी मुंबई इथं मोर्चासाठी जात होतो. तर आम्हाला इथं बाजारपेठ किंवा नशिबाद पोलीस स्टेशनला आम्हाला अडवलं आणि आम्हाला इथं जमा करून ठेवले नशिबाद पोलीस स्टेशनला. ते आम्हाला पुढे जाऊ देत नाही. त्यांचं म्हणणं आहे की आमच्यावरती वरतून दबाव आहे, त्यामुळे आम्ही तुम्हाला जाऊ देऊ शकत नाही. तर त्यांनी आम्हाला इथं थांबून ठेवलेलं आहे. आम्ही आमच्या न्याय हक्कासाठी, आमच्या मुलाबाळांच्या हक्कासाठी जाऊ राहिलो. आम्ही काही कोणावरती अन्याय करायला किंवा आम्ही काही आतंकवादी नाही, की आम्ही बॉम्बस्फोट करणारे माणसं नाहीत, की आम्ही काही मारामाऱ्या करणारे लोक नाहीत. आम्ही आमच्या हक्कासाठी, मराठी माणूस आमच्या हक्कासाठी आम्ही मुंबईसाठी निघत होतो. आमचे प्रतिनिधी विशाल पाटील मुंबईतून आपल्या सोबत आहेत. विशाल, आज सकाळी 10 वाजता मंत्रालयावर जो काही किंवा मंत्रालयासमोर आंदोलन होणार आहे एसटीच्या कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी, कशा प्रकारचं आंदोलन आहे हे? श्वेता, आपल्याला माहिती आहे की एसटी कर्मचाऱ्यांचा संप जो आहे हा दिवसेंदिवस चिघळताना आपल्याला पाहायला मिळतोय. त्यामुळे आता ह्या मुद्द्याला धरून भाजपसुद्धा आक्रमक झालेली आहे. भाजपने या आता एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामध्ये उडी घेतलेली आपल्याला पाहायला मिळते. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली मंत्रालयावरती आज साधारणतः एक 10 वाजता मोर्चा निघणार आहे. याच्यामध्ये एसटी कर्मचाऱ्यांचा सुद्धा सहभाग असणार आहे. आता मंत्रालय परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेले आहेत. मंत्रालयाच्या चारी बाजूंनी जे ते बॅरिकेड्स लावण्यात आलेले आहेत. साधारणतः 10 वाजता ह्या मोर्चाला सुरुवात होईल. एकंदरीत आपण जर एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत जर बघायला गेलं तर हा संप अधिक चिघळण्याची शक्यता आहे, कारण का राज्य सरकारकडनं अवमान याचिका जी आहे ती आज दाखल करण्यात येणार आहे आणि त्याच्या बाबतीत ही सुनावणी जी आहे ती मुंबई हायकोर्टात आहे. खरं तर हायकोर्टाकडनं संप बेकायदेशीर आहे असं सांगण्यात आलं होतं आणि त्यानंतर सुद्धा कर्मचाऱ्यांनी जे ते आपल्या मागणीवरती ठाम राहत संप जो आहे तो सुरूच ठेवलेला आहे. अनेक संघटना याच्यामध्ये सहभागी झालेल्या आहेत. जवळपास 200 डेपोंमध्ये हा संप जो आहे तो सुरू आहे. त्यामुळे एकंदरीत जर पाहायला गेलं तर राज्य सरकारनं सुद्धा आता या कर्मचाऱ्यांच्या विरोधात कडक कारवाई करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्याच विरोधात भाजपनं आता जे आहे ते कर्मचाऱ्यांच्या बाजूनं उभे राहिलेलं आपल्याला पाहायला मिळते. आणि याच अनुषंगानं आज सकाळी 10 वाजता गोपीचंद पडळकर आणि भाजपच्या अन्य काही लोकांसोबत एसटी कर्मचारी जे आहेत ते या मोर्चामध्ये सहभागी होतील आणि साधारणतः एक 10 वाजता मंत्रालयावरती हा मोर्चा निघेल. हा मंत्रालयावरती मोर्चा निघताना पोलीस जे आहेत ते या कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊ शकतात किंवा गोपीचंद पडळकरांना सुद्धा ताब्यात घेऊ शकतात. कारण का आपण पाहतोय की मंत्रालयावरती ज्यावेळेला अशा प्रकारचा मोर्चा निघतो त्यावेळेला मंत्रालयाच्या समोर अशा मोर्चेकऱ्यांना समोर येऊ दिलं जात नाही आणि पोलिसांकडनं या मोर्चेकऱ्यांना ताब्यात घेतलं जातं. आजही तशीच शक्यता आहे, कारण का मंत्रालयाच्या परिसरामध्ये आता बॅरिकेडिंग करण्यात आलेले आहेत. साधारणतः एक 9 वाजताच्या सुमाराला गोपीचंद पडळकरांना पोलीस सुद्धा भेटू शकतात आणि 10 वाजता हा मोर्चा जो आहे तो सुरू होणार आहे. बरं विशाल, राज्याच्या कोणत्या भागातून एसटीचे कर्मचारी या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी येण्याची शक्यता आहे का? श्वेता, आपण पाहतोय की या मोर्चामध्ये भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासोबत अनेक कार्यकर्ते सुद्धा सोबत आहेत आणि त्याचसोबत महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यातून कर्मचारी जे आहेत ते ह्या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत. खरं तर जळगाव असेल, नाशिक असेल, सातारा असेल, या भागातून मोठ्या प्रमाणात कर्मचारी जे आहेत ते या संपामध्ये या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत आणि सरकारचा विरोध करत, सरकारचा निषेध करत मंत्रालयासमोरच हे आंदोलन जे आहे ते होणार आहे. खरं तर 9 किंवा 10 वाजताच्या सुमाराला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोक जमू शकतात आणि एक प्रकारचा राजकीय आखाडा जो आहे तो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळू शकतो. मोठ्या घोषणाबाजी ज्या आहेत त्या मंत्रालयासमोर होऊ शकतात आणि कार्यकर्त्यांना सुद्धा या मोर्चाच्या वेळी ताब्यात घेतलं जाऊ शकतं. श्वेता, विशाल, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. 10 वाजता ज्यावेळी मोर्चा मंत्रालयापर्यंत निघेल त्यावेळी आपण या सगळ्याचे अपडेट घेऊच. आपण आता थेट अमरावतीमध्ये जाऊयात. संजय शेंडे तिथे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. संजय, दिवसागणिक दिवस चाललेत आणि तोडगा काही या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावरती अजून पूर्णपणे निघालेला नाही. उलट कर्मचाऱ्यांवरतीच निलंबनाची कारवाई केली गेली आहे काही ठिकाणी. अमरावतीतली काय स्थिती?
श्वेता, अमरावतीमध्ये जर परिस्थिती बघितली तर अमरावतीचे जे एसटी महामंडळाचं बसस्थानक आहे, बसस्थानक अगदी निर्मनुष्य झालेलं आहे. मी बसस्थानकावर उभा पण पाहू शकतो की या बसस्थानकावर एकही बस नाही आहे आणि पूर्ण शुकशुकाट आहे. गेल्या 4 दिवसापासून एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा संप आहे आणि कर्मचारी कुठल्याही परिस्थितीत हा संप जो आहे, संप मागे घ्यायला तयार नाहीत. ते आपल्या मागणीवर कायम आहे. तर शासनाकडून अजूनपर्यंत कुठलाही तोडगा काढण्यात आलेला नाही. त्यामुळं संप जो आहे, संप चिघळण्याची लक्षणं दिसत आहे आणि यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहे. माझ्यासोबत एसटी महामंडळाचे कर्मचारी आपण त्यांना नेमकं विचारूया आणि काही प्रवासी सुद्धा आहे की नेमका हा संप कधीपर्यंत मिटण्याची शक्यता आहे. तुम्हाला काय अपेक्षा आहे? दादा मला सांगा, तुमच्या नेमक्या मागण्या शासनास्तरावर अजूनपर्यंत मान्य होताना दिसत नाही. काय तुमच्या नेमक्या मागण्या आहेत? सर, आमची मागणी एकच आहे आणि ती रास्त आहे. आम्हाला सर्वप्रथम म्हणजे शासनात विलिनीकरण हा सर्वात पहिला मुद्दा आहे आणि विलिनीकरण झाल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही. कारण की जे तुटपुंजे जे पगार मिळत आहे, आज 12,000 पगारामध्ये काहीच मिळत नाही आहे आणि काही होत नाही. त्याचं कुटुंब वाऱ्यावर आलेलं आहे. त्याच्यामुळे तो देशोधडीला लागलेला आहे पूर्णपणे. त्याच्यामुळे जोपर्यंत शासनात विलिनीकरण होत नाही तोपर्यंत हा संप मागे हटणार नाही. आणि हा संप हा कर्मचाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने उभा केलेला आहे. याच्यामध्ये कोणतीही संघटना इन्व्हॉल्व नाही आहे. त्याच्यामुळे आणि आपल्या ज्या 35 आत्महत्या ज्या लोकांनी बलिदान दिलेलं आहे हे वाया जाणार नाही आणि शासनात विलिनीकरण झाल्याशिवाय हा संप मागे जाणार नाही. निश्चितच श्वेता, आपण बघितलं की जोपर्यंत शासनात विलिनीकरण होणार नाही तोपर्यंत कुठल्याही परिस्थितीत संपातून माघार घेणार नाही अशी भूमिका जी आहे कर्मचाऱ्यांनी घेतलेली आहे. माझ्यासोबत एक प्रवासी आहे, प्रवासाला अकोल्याला जायचं होतं. दादा मला सांगा, तुम्हाला कुठे जायचं होतं आणि काय नेमका प्रॉब्लेम झालेला मला संपामुळे? 3 दिवसापासून मी इथे थांबलेलो आहो. अकोल्यामध्ये जायचं होतं मला आणि अमरावतीला मला थांबावं लागत आहे. आणि भाडे जे खाजगी प्रवासी जे वाहतूकदार आहेत ते लोक खूप अवाच्या सव्वा भाडं करत आहेत. म्हणजे दुपटीनं भाडं घेत आहेत आणि मनमानी कारभार सुरू आहे. आणि शासनाने प्रवाशांचा विचार करावा, शासनाने एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांचा विचार करावा आणि समाधानकारक तोडगा काढावा याच्यावर. निश्चितच शासनानं समाधानकारक तोडगा काढावा अशी मागणी जी आहे प्रवासी करत आहे, एसटीचे कर्मचारी करत आहे. आणखी काही कर्मचारी आपल्यासोबत आहे. मला सांगा, तुम्हाला काय वाटतं, सरकारला काय इशारा द्यावा? सरकारने मागे आता समिती बसवली आहे. याआधी 2017ला एक संप झालेला होता. त्यावेळेस ही सरकारने एक समिती बसवली होती, ज्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की आम्ही याच्यावर कुठलं तरी समाधान काढणार आहे. परंतु 17च्या समितीपासूनही काही समाधान निघालं नाही. सरकारकडे पण वृत्त त्याचा आहे. 2021 पर्यंत त्यांनी पूर्ण अहवाल सादर केलेला आहे. तरी आता 3 महिन्यांसाठी म्हणजे 12 आठवड्यासाठी समिती बसवल्या गेलेली आहे. त्याच्यामध्ये कुठला तोडगा निघेल? आधीच तर तुमच्याकडे डाटा अवेलेबल आहे, मग 3 महिन्याचा वेळ तुम्ही कशाला घेताय? आता जसं आमच्यावर एक आरोप केले जातात की या संपकरांना एक गोष्ट लक्षात येत नाही की तुम्ही आता सध्या तोट्यात चाललाय तर तुम्ही विलिनीकरणाची मागणी करताय. मग तोट्यात तर आधीपासून होती, पण तोट्यात दाखवत कोण आहे? नेमका एसटी तर कमावून देतच आहे तुम्हाला. तोटा आम्ही दाखवतच नाही आहे. तोट्यात एसटी महामंडळ नाहीच आहे. तोटा तुम्ही सांगाल 5,000 रुपये आम्ही महसुलापोटी दरवर्षी राज्य शासनामध्ये आम्ही भरतो. आणि इतर पण टॅक्स जेव्हा गरज पडते तेव्हा एसटी दिसते सर्व लोकांना. एक शासनाचा असा नियम आहे की प्रकल्पग्रस्त असतो, भूकंपग्रस्त असतो, त्या लोकांना आम्ही आमच्या एसटीमध्ये समाविष्ट करतो. त्यांना इथेच नोकरी मिळते, मोफत पास असते, ज्येष्ठ नागरिकांची पास असते, अहिल्याबाई होळकर विद्यार्थ्यांच्या पास, ह्या सर्वाच्या सर्व सुविधा तर आम्ही देत आहे. परंतु त्यावरही ते तोडगा काढत नाही आहे. म्हणजे आतापर्यंत जर का आम्ही उठून उभं झालो नसतो तर यांनी विलिनीकरणाचा हा मुद्दा असा भरकटून टाकत आहेत की जसा हा मुद्दा कुठला घेणं देणं नाही. कारण हे ऑटोनॉमस बॉडी आहे म्हणतात, म्हणजे एक महामंडळ आहे. मग महामंडळामध्ये अल्पसा हा जो भाग असतो, अल्पशी मदत सरकारची आणि बाकी सर्व मदत महामंडळाची. आणि हे आम्ही कमाई जर एवढी करून देत आहेत तरी विलिनीकरणाचा मुद्दा घेत नाही. जर इतर सेवाकरी ज्या महामंडळ आहेत त्या महामंडळ जर का पूर्णतः शासनाच्या फायदे घेत आहेत तर तुम्ही एक सांगा की आता ह्या ज्या मुद्द्यामध्ये आम्ही बोलत आहे की वीज कर्मचारी महामंडळ आहे, तर वीज महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना आमच्यापेक्षा जास्त फायदे आहेत. मग आम्ही पण महामंडळात येत असताना मग आम्हालाही त्या पद्धतीचे फायदे का मिळत नाही? हाच आमचा एक सवाल आहे. आणि हा संप आता जो आम्हाला तोडीत काढण्याचा चाललेला आहे, 376 लोकांना आमच्या निलंबित करण्याचं प्रमाण काढलेलं आहे. IPC कलमामध्ये 376 कलम हे कशाचं आहे हे तुम्हालाही माहीत आहे. असा पाशवी अत्याचार काय आहे हे लोक आता प्रशासन आमच्यावर करणार आहेत का? तर हा एक मुद्दा इथे लक्षात घेण्यासारखा आहे की हे निलंबन आणि प्रशासन आम्हाला जे निश्चितच आपण पाहतो की खरोखरच या कर्मचाऱ्यांची अवस्था अति दयनीय आहे. इतर विभागातील जे कर्मचारी असेल किंवा वाहन चालक असेल त्या वाहन चालकांना 30, 35, 40 हजार रुपये पगार मिळतो. मात्र एसटी महामंडळातले जे कर्मचारी आहे त्यांना केवळ 12 ते 13 हजार किंवा 8 हजार पगारावर काम करावं लागतं आणि निश्चितच यामध्ये त्यांचा घर खर्च भागत नाही.
त्यामुळे निश्चितच त्यांची जी मागणी आहे ती मागणी अतिशय रास्त आहे. त्यामुळे शासनाने यावर तातडीनं तोडगा काढणं गरजेचं आहे, कारण यामुळं ग्रामीण भागातील प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहे. कारण ग्रामीण भागात एसटी शिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही आहे बरोबर. आणि ग्रामीण भागातील नागरिकांकडे स्वतःची वाहनं सुद्धा नाही आहेत. श्वेता जी, आपण आता अमरावतीतून थेट सांगलीमध्ये जाऊयात. आसिफ मुरसल आपले प्रतिनिधी तिथे आहेत. आसिफ, आता म्हणजे सांगलीमधल्या कित्येक डेपोमध्ये हे जे कर्मचारी आहेत संपावरती गेलेले असणार आहेत, त्यांची आजच्या दिवशी आता काय भूमिका आहे? कारण आता GR काढून सुद्धा संप मागे घेतला जात नाही म्हटल्यावर निलंबनाची कारवाई करायला सुरुवात केली आहे महामंडळानं कर्मचाऱ्यांवर. नक्कीच श्वेता, बघितलं तर सांगली जिल्ह्यातल्या जे काही 28 तारखेपासून जे आंदोलन एसटी कर्मचारी आंदोलन करत होते, जत, आटपाडी, इस्लामपूर आणि पलूसमधले या कर्मचाऱ्यांनी अगोदरच पासून 28 तारखेपासून आंदोलन चालू केलं होतं आणि त्यामुळे त्या कर्मचाऱ्यावर 58 लोकांवर कारवाई करण्यात आली आहे. त्याच पद्धतीने आता मी आहे सांगली आगारामध्ये आणि इथं काही आपले कर्मचारी आहेत त्यांच्याकडे जाऊन गेलं की त्यांचं म्हणणं आहे की आमच्यावर कारवाई करा किंवा काही पण करा, पण आमचं आंदोलन चालू राहणार आहे. त्यांच्याकडून जाणून घेणार आहे तुमचं काय म्हणणं आहे आणि या आंदोलनासंदर्भात. बघा, आम्ही एसटी सर्व कर्मचारी आम्ही एकाच मुद्द्यावर आम्ही आंदोलन करत आहे. आमचे काय 50 मागण्या नाही आहेत. एसटीचं राज्य शासनात विलीनीकरण व्हावं ही आमचा एकच मुद्दा आहे आणि याच्यासाठी आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरू केलेलं आहे आणि याला कुठेतरी खोडा घालावा म्हणून जर प्रशासनानं कर्मचाऱ्यांना कारवाई करण्याचं असं काहीतरी हे जे काय काल प्रसारमाध्यमातून आम्हाला कळतंय, जवळजवळ मला वाटतं महाराष्ट्रातून 45 डेपोमधून 376 लोकांवर निलंबनाची कारवाईची काहीतरी त्यांनी एक नोटीस काढलेली आहे आणि आमच्या सांगली जिल्ह्यातून 58 लोकांची लिस्ट काढलेली आहे. तर आम्ही असं त्यांना सांगू इच्छितो की निलंबनाच्या कारवाई करायची असेल तर या सर्व आंदोलकांच्यावर करावी. तसं 2-4 लोकांवर केलं तर या प्रकरणाला वेगळा मार्ग लागेल आणि आम्ही सर्व एसटी कामगार कर्मचारी या कारवाई झालेल्या कामगारांच्या पाठीशी आहोत. आपल्यासोबत काही कर्मचारी आहेत त्यांच्याकडे जाऊन त्यांचं काय म्हणतं, तुम्ही काय सांगाल? ते कारवाई करणार आहेत प्रशासन, त्यावर तुम्ही काय सांगाल? आमचं एकच म्हणणं आहे की आमचं राज्य शासनामध्ये विलिनीकरण करावं. कुठल्याही कितीही कर्मचाऱ्यावर जरी निलंबन झालं तरी यामध्ये माघार नाही. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत कुठलाही कामगार कामावर जाणार नाही आणि यासाठी रात्रीच आमच्या सांगली आगारातनं कमीत कमी 70 ते 80% कर्मचारी हा मंत्रालयासाठी रवाना झालेले आहेत. त्याचा निर्णय काय येईल त्याचा ते पुढील निर्णय आल्यानंतर कळेल. आपल्यासोबत आणि काही कर्मचारी आहेत की जे आता गेल्या 4 दिवसापासून सांगलीमध्ये आंदोलन करत आहेत, त्यांच्याकडे जाऊन तुमचं काय म्हणणं आहे, तुमची काय मागणी आहे? सर, आम्ही आता 3 दिवस इथं उभा आहे. की आमची एकच मागणी आहे की राज्य शासनात आम्हाला विलीन करून घेण्यात यावं आणि जे आम्हाला जे आता त्रास देणं चालू आहे, जे 45 डेपोतून 300 काहीतरी वर आहेत प्लस आणि आमच्या सांगली डेपोतून जवळजवळ 58 जण हे आमचे बंधू भगिनीचे आहेत म्हणले हे. आणि आता जे केंद्र मंत्रालयात जे आज मोर्चा होता, धडक मोर्चा, ह्याच्यासाठी आमच्या डेपोतून जवळजवळ 125च्या आसपास माणसं रात्री रवाना झालेली आहेत. आंदोलन ठाम राहणार हे आमचं शेवटचंच आहे. काय होईल ते ह्याच्यातून आर्यापार हीच लढाई आमची आहे शेवट. आसिफ, धन्यवाद या सगळ्या संवादासाठी. आता ते म्हणतायत की आज सकाळी 10 वाजता मंत्रालयावरती जो मोर्चा आहे, ऑलरेडी 100-150 त्यांचे प्रतिनिधी हे या मोर्चासाठी सुद्धा रवाना झालेत. त्यामुळे आज सकाळी 10 वाजता मंत्रालयावरती काय स्वरूपाचा मोर्चा निघतो हे आपण पाहूच. तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येतोय. पाहत राहा सकाळच्या बातम्या. ब्रेकनंतर बातमी आहे नागपुरातून. नागपूरच्या बेसा भागात हॅपी फूड रेस्टॉरंटला अचानक आग लागली. रात्री 11 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. यामध्ये कोणतीही जीवितहानी सुदैवानं झालेली नाही. अग्निशमन दलाला पाचारण करून लगेचच आग विझवण्यात आली. मात्र या आगीमध्ये हॅपी फूड पूर्णपणे जळून खाक झालंय. आग नेमकी कोणत्या कारणानं लागली हे मात्र अजून काही स्पष्ट होऊ शकलेलं नाही. मात्र फटाक्यामुळे ही आग लागली असावी अशी प्राथमिक शक्यता वर्तवली जाते. या बातमीसोबतच वेळ झाली आहे सकाळच्या बातम्यांमध्ये इथेच थांबण्याची. नमस्कार.